दृश्य आपण पाहतोय आपल्याला फ्रेममध्ये अजित पवार दिसत आहेत। नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच्या 2 दिवसांमध्ये सुरुवातीच्या अजित पवारांनी हजेरी लावली नव्हती। मात्र आता अजित पवार हे हिवाळी अधिवेशनासाठी आज दाखल होणार आहेत। त्याआधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती येत त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। आपण पाहतोय की अजित पवार हे 2 दिवसांपासून खरं तर त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना घशाचं इन्फेक्शन झालं होतं अशी माहिती तटकरेंनी दिली होती आणि त्यानंतर आता ते बरे झाले असून ते पुन्हा एकदा कार्यरत होताना दिसत आहेत। सभागृहाच्या कामकाजात आजपासून ते सहभागी होणार असल्याचं कळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छाही देताना आपण सध्या पाहतोय। नागपूरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे। नागपूरच्या थंडीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे आणि अशातच आता अजित पवारांच्या पक्षातही अनेक घडामोडी घडत आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे भुजबळांची भेट अजित पवार घेणार असल्याचंही कळत आहे। सोबत त्यांच्या प्रफुल्ल पटेल तटकरे सुद्धा असणार आहेत। अशात आज ते विधान भवनाच्या कामकाजात सुद्धा जाऊन हजेरी लावणार असल्याचं कळत आहे। परंतु त्याआधी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आहे। त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि तीच दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती सध्या बघतोय। अजित पवार आजारातून बरे झाले असल्याची माहिती मिळते। त्यांच्या घशाला इन्फेक्शन झालं होतं आणि म्हणून नागपुरातील अतिथीगृहातच ते आराम घेत असल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र आता ते बरे झाले असून आजपासून ते पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येणार असल्याचं कळतंय। 2 दिवसांनंतर खरं तर 2 दिवसांनंतर अजित पवार हे माध्यमांच्या समोर आलेत। ते नॉट रिचेबल झाल्यावरती विरोधकांकडून सुद्धा त्यांच्यावरती निशाणा साधण्यात आला होता। भुजबळांचा संताप त्यांना अंगावरती ओढावून घ्यायचा नाहीये म्हणून ते कदाचित नॉट रिचेबल झाले असावेत असंच भास्कर जाधव म्हणाले होते। आणि त्यानंतर आता भुजबळ यांनी सुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांवरती निशाणा साधला होता। कोण दादा कुठला वादा असंही ते म्हणाले होते। मात्र यानंतर आता अजित पवार आज भुजबळांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। मोठी घडामोड ही आहे। अजित पवार आज अधिवेशनाच्या कामकाजात सुद्धा दाखल होणार आहेत, भुजबळांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळत आहे। या दिवसाची सुरुवात त्यांची झालेली कळते। त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या घेरावात आपण अजित पवारांना बघतोय, त्यांचं स्वागत केलं जात आहे। नागपुरात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत। खरं तर खाते वाटप झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे सांगितलं। त्यानंतरपासूनच अजित पवार हे माध्यमांच्या समोर आले नव्हते। या 2 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या। विरोधकांनी सुद्धा अजित पवारांवरती निशाणा साधला। तर काही क्षणांपूर्वीच अमोल मिटकरेंनी सुद्धा सांगितलं की अजित पवार यांच्या फोटोला जोडे बांधणं हे जे कृत्य करण्यात आलं ते चुकीचं सुद्धा होतं। शिवाय आता एक मोठी बातमी अशी सुद्धा येते की अजित पवार हे नाराज असल्याचंही कळत आहे आणि त्यांच्या नाराजीमुळेच खातेवाटप सुद्धा लांबणीवरती पडल्याचं कळत आहे। खरं तर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप होणं गरजेचं होतं। आज खातेवाटप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती। मात्र अजित पवार हे नाराज आहेत अर्थ खात्यावरून आणि म्हणून खातेवाटप लांबणीवर जाणार असल्याची पुन्हा एकदा बातमी समोर येते। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रुपाली, आपण बघतोय कार्यकर्त्यांच्या घेराव्यात आपल्याला सध्या अजित पवार दिसत आहेत। 2 दिवसांनंतर ते माध्यमांसमोर आलेत। नेमकं तिथलं काय वातावरण आहे, आज काय त्यांचं कामकाज असणार आहे? अजित पवार खरं तर आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या ठिकाणी पहाटेपासूनच खरं तर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली होती आणि आता आपण पाहत आहोत की विधान भवनाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून अजित पवार खरं तर निघालेले आहेत। अजित पवार यांच्या अवतीभोवती आपण बघतो की कार्यकर्त्यांचा गराडा आहे। मागचे 2 दिवस खरं तर अजित पवार कुठे आहेत आता प्रश्न अनेकांना पडलेला होता। मागचे 48 तास अजित पवार कुणालाही भेटले नव्हते। कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्याला अजित पवार पाहायला मिळत नव्हते आणि आता आपण बघतो की अजित पवार आता लोकांच्या समोर आलेले आहेत। अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झालं आहे अशा पद्धतीची माहिती अध्यक्षांनी खरं तर दिलेली होती। मात्र अजित पवार यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा झालेली आहे। आता त्यांना ठीक वाटत आहे आणि त्याच्यामुळे विधान भवनाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवार निघालेले आहेत। अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल खरं अनेक शंका उपस्थित केली जात होती, कारण की अजित पवार हे कधीही असं करत नाही की ते त्यांच्या जर उपस्थित असेल तर कार्यालय
दैनंदिन कामकाजामध्ये ते सहभागी असतात. मात्र आता अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांची सातत्याने गाठीभेटी करणं आणि त्यांना भेटवस्तू देणं, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणं, हे सगळं कामासाठी म्हणून खरं तर अजित पवार या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवार आघाडी असताना खरं तर अनेक चर्चा झाली, ते दिल्लीला गेले, अशा पद्धतीने सुद्धा चर्चा झाली होती. मात्र आता आज आपल्या पाहतो आहोत की कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सगळे दादा खरं तर दादांना भेटण्यासाठी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मागच्या 2 दिवसानंतर आता अजित पवार पहिल्यांदाच नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजामध्ये तर सहभागी होणार आहेत, कामकाजामध्ये खरं तर भाग घेणार आहेत. आणि आपण पाहतो आहोत की आता विधान भवनासाठी खरं तर अजित पवार रवाना होत आहेत. अजित पवार यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांची गर्दी आहे. मात्र अजित पवार यांची तब्येत, त्यांची प्रकृती जी आहे ती आता सुधारलेली अशी माहिती आपल्याला मिळत आहे. सकाळपासून अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक कार्यकर्ते यांची भेट खरं दादांनी घेतलेली आहे. आणि आता दादांची प्रकृती ठीक असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. मात्र 2 दिवसानंतर अजित पवार कार्यकर्त्यांना भेटत असल्यामुळे ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने कार्यकर्त्यांच्या अवतीभोवती राहणारे अजितदादा मागच्या 2 दिवस कुठे होते असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. मात्र आता अजित पवार सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. अजित पवार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अच्छा रुपाली, आपण बघतोय कार्यकर्त्यांचा घेराव आहे. 2 दिवसापासून अजित पवार हे नॉट रिचेबल होते आणि म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय, तसे ते भेटीगाठी घेत आहेत. नागपुरात सध्या अजित पवार आहेत, परंतु आज त्यांना दुसरी एक महत्त्वाची घडामोड पण समोर येते की ते भुजबळांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळत आहे. भुजबळ नाशिकमध्ये आहेत, अजित पवार नागपूरमध्ये. नेमकं या भेटीचं कसं पुढचं प्लॅनिंग असणार आहे, काय माहिती याबद्दल मिळतेय का? नक्कीच आपण बघतो की मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी छगन भुजबळ यांनी जी नाराजी व्यक्त केली होती त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. अजित पवार, सचिन पटेल, सुनील तटकरे, अजित पवार यांची छगन भुजबळ यांची भेट घेण्यात आहे. अजित पवार हे विधान भवनासाठी निघाले आणि अजित पवार काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या 2 दिवस अजित पवार या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय रुपाली, आता कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर अजित पवार जे आहेत ते विधान भवनाकडे निघालेत. आजपासून ते कामकाजाला सहभागी होणार आहेत आणि शिवाय ते भुजबळांची भेट घेणार आहेत. धन्यवाद रुपाली, आपण ही सविस्तर अपडेट दिली त्याबद्दल. अजित पवार आता विधान भवनाच्या दिशेने निघाले आहेत. 2 दिवसानंतर ते हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभाग घेणार आहेत. दुसरं आपण सध्या पाहतोय कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता. किती वेळापासून अजित पवार हे निघू शकत नव्हते. कार्यकर्ते खूप उत्साही होते. आजारातून अजित पवार बरे झाले होते आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सकाळपासूनच अजित पवार यांच्या भेटीगाठीसाठी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी गर्दी केल्याचं दिसत होतं. आता अजित पवार हे गाडीत बसलेत आणि ते नागपुराच्या अधिवेशनाकडे निघाले आहेत. हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे, विधान भवनाकडे ते निघालेत. आणि एक मोठी बातमी अजित पवारांच्या संदर्भात सध्या समोर येतेय. महायुतीच्या खाते वाटपासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजेच अजित पवारांच्या नाराजीमुळेच खाते वाटप लांबणीवरती पडल्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप शिवसेना खाते वाटपासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, परंतु अर्थ खात्यामुळे खाते वाटपाला उशीर होत असल्याची ही माहिती आहे. अर्थ खात्यासाठी अजित पवार हे आग्रही आहे, मात्र भाजपचा सुद्धा अर्थ खात्यावरती दावा असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. तर खाते वाटपाचा निर्णय पुन्हा लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे आणि याला कारणीभूत ठरणारे अजित पवार हे अर्थ खात्यासाठी अडून बसलेत म्हणून. सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज, आपण बघतोय की खाते वाटप लांबणीवरती जे गेलं आहे त्याचं कारण आता अजित पवार मानले जात आहेत, कारण की त्यांना अर्थ खातं हवं आहे, त्यासाठी ते आग्रही आहे, परंतु भाजप सुद्धा याच्यावरतीच दावा करतोय. नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये? होय, नक्कीच 15 तारखेला शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर आज हा 3रा दिवस आहे. मात्र अजूनही खातेवाटप जे आहे ते झालेलं नाही आहे. कुठेतरी गृहनिर्माण पद आणि अर्थ खातं या दोन्ही खात्यावरनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आपण जर का पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्याकडून खातेवाटपावरती पूर्णपणे शिक्कामोर्तब झालेला आहे. शिवसेना आणि भाजप पूर्णपणे तयार आहेत खातेवाटपासाठी. मात्र अजित पवार कुठेतरी नाराज आहेत, कारण अजित पवार हे अर्थ खात्याची मागणी आहे ती करत आहेत.
आहेत आणि कुठेतरी आता भाजपला देखील अर्थ खातं हवं आहे आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे गृहनिर्माण खातं हे देखील भाजपला हवं आहे आणि तेच त्या ठिकाणी देखील अजित पवार देखील गृहनिर्माण खात्याची मागणी करत आहेत. त्यामुळे कुठेतरी या दोन खात्यांवरना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून कुठेतरी हे खातेवाटप जे आहे ते लांबणीवरती पडलेलं आहे. आज तिसरा दिवस आहे, मात्र खातेवाटप आहे ते झालेलं नाही. आज अजित पवार हे विधान भवनात येणार आहेत. गेले 2 दिवस अजित पवार हे विधान भवनात नव्हते, कारण राष्ट्रवादीमध्ये देखील खूप नाराजी नाट्य होते. कुठेतरी छगन भुजबळ हे देखील नाराज होते, मात्र आज अजित पवार विधान भवनात येतील आणि आज कुठेतरी खातेवाटपाचा तिढा जो आहे तो सुटण्याची शक्यता आहे. पण हे एवढे दिवस लागले त्याला कारण म्हणजे अजित पवार होते, कारण अजित पवार नाराज आहेत, त्यांना अर्थ खातं पाहिजे आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि म्हणून कुठेतरी इतके दिवस लागल्याने हा तिढा इतक्या दिवस कायम राहिला. मात्र आज काय होतं, खातेवाटपावरती आज शिक्कामोर्तब होतो का, खातेवाटपाचा तिढा आज सुटतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच सूरज, आज नेमकं खातेवाटपाचा जो तिढा आहे तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजित पवार यांची जी मागणी आहे ती भाजप पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.